अगं बाई आले 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 या 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 वाह काय घर बघितलं यांनी आपल्या घराहून केवढं मोठं आहे बघतोयस ना नाहीतर काय ताई बसा की आजी तुम्ही बसा अहो भाऊ पाहुणे उभे आहेत आणि म्या बसायचो होय तुम्ही बसा आधी नाही नाही आधी तुम्ही बसा आई तुम्ही पण बसा ना आता हाय का बर बसते म्या हा आता बसा तुम्ही आजी ही माझी बायको सीता नमस्कार हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण नमस्कार नमस्कार आणि ती त्याची बायको उर्मिला नमस्कार आणि मागे जी बसली आहे ती आमची संपदा लक्ष्मणची मुलगी बर भाऊ गोड आहे बर का पोरगी हा ओह थँक्यू आजी हे कोण म्हणायचे ही माझी मुलगी आणि जावई होय काय नमस्कार अहो तुम्ही उभं का बसा की मी आणि खाली मी नाही खाली बसणार किती धूळ आहे खाली माझी साडी किती महाग आहे माहितीये का तुम्हाला या धुळीत बसले ना तर साडी खराब होईल माझी ताई आई आणि काकूची साडी ना तुझ्या साडीपेक्षा महाग आहे त्या बसल्यात ना खाली कीर्ती बस लाईट जरा कमी आहे का घरात अहो सुहासराव अहो गॉगल काढा म्हणजे डोळे नीट उघडतील ओ हा लक्षात नाही आलं ते किती लहान आहे यांचं घर आय एम फिलिंग क्लॉस्ट्रोफोबिक गुदमरतंय मला कीर्ती असं म्हणू नको ग नाही बरोबर आहे त्यांचं घर जरा लहानच आहे नाही म्हणजे तुमची फारच अडचण होत असेल ना नाही नाही किती छान घर आहे तुमचं आणि घर लहान आहे की मोठं यापेक्षा ते कसं ठेवलंय हे महत्वाचं हो ना ग उर्मिला हो पाहुणे आले नाहीत काय तुमचं अजून कोणी येणार होतं का अहो नाही पाहुणे म्हणजे जावई बापू हा लग्न व्हायचंय अजून आणि त्याआधी ठरायचंय नाही नाही चुकलंच हा. नाही म्हणजे तशी बोलायची पद्धत आहे ना म्हणून नाही नाही काही हरकत नाही आशू यायला हवा होता खरं एवढ्यात शोरूमच्या काहीतरी कामात अडकला असेल येईलच तो डायरेक्ट येणार आहे किती गरम व्हायला लागलंय घाम येतोय मला एसी तर नसेलच तुमच्याकडे फॅन आहे ना अहो निदान फॅन तरी लावा का लाईट बिल येतंय म्हणून बंद ठेवलंय कीर्ती काय झालं भाऊ ये ना एक मिनिट आलो समोर ये भाऊ काय चाललंय कीर्ती तुझं आणि असंच वागणार असशील तर सरळ गाडीत बस आम्ही सगळं संपून येतो मग घरी जाऊ इथे त्यांचा अपमान करायची गरज नाहीये
आणि आपल्या श्रीमंतीचा आणि मोठेपणाचा बडीजाव करायची गरज तर अजिबातच नाही. इथे आपण नातं जोडायला आलो. नातं तुटेल, त्यांचं मन दुखावलं जाईल असं वागायची गरज नाहीये. एक मिनिट. लहानपणापासून तुला धाकात ठेवलं नाही ना, त्याची फळं भोगतोय आम्ही. घ्या ना. घ्या घ्या, मस्त आहे. कशाला एवढा त्रास घेतलात? अव त्याच काय आहे, मागच्या वेळेला रामभाऊ आलते का नाही तेव्हा ते म्हणले होते पुढच्या वेळेला येईन तेव्हा काय तो पाहुणचार करा म्हणताना. होय का नाही रामभाऊ? हे बघा, हे समद घरात केलेलं आहे हा, बाहेरचं काय बी नाही. ह्या नाही. हे बघा भाऊ, आमची वंदना माझी सून समद घरात करते, स्वयंपाक तर लई झाक करते. ताई, तुम्ही पण घ्या ना. शी, हे असं तेलकट, हे असं तेलकट खाऊन घसा खराब होईल माझा. मी नाही खात. खा ग, आपल्याला कुठे गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे. भाऊ, जावई बापून यायला किती वेळ आहे? अहो, खरं म्हणजे तो आमच्या आधी निघाला होता. तो ज्या पद्धतीनं गाडी चालवतो, मला वाटलं तो आमच्या आधी पोहोचेल. लक्ष्मण, जरा बघ ना कुठपर्यंत पोहोचलाय. हा, मी बघतो. काकाचा फोन आहे, वाट लागली. काकांना सांग आधीच वाट लागली. हा काका, बोल ना. अरे आशू, अरे कुठे आहेस तू? आम्ही सगळे पोचलो इकडे कधीच. सगळे वाट बघतायत रे तुझी. हा, मी पोचतोच आहे. आणि काय रे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिव्याला बघायला सगळ्यात जास्त उतावीळ तूच होतास, आणि तो तुझाच पत्ता नाहीये. अरे नाही, मी पोचतच होतो. काय झालं? कुठे अडकलायस तू? ट्रॅफिक मध्ये अडकलायस का? नाही, ट्रॅफिक मध्ये नाही अडकलोय मी. ऍक्च्युअली जरा थोडा आलोच येतो मी. अरे कसं आहे, कार्यक्रम तुझा आहे आणि तूच गायब आहेस. हा, ये लवकर ये. हा, पोच 10 मिनिटात. हो, पोचतो. आलो. 10 काय 5 मिनिटात पोचतो आम्ही. हळू ये. हा, नीट ये. बाय. तुझं काय चाललंय इथे? आपलं काय चाललंय? चणे काय खात बसलाय? तू पण खा. नकोयत मला. आमचा आशू येईल इतक्यात. तोपर्यंत तुम्ही सगळेजणी दिव्याला भेटून घ्या ना. होय, चला की या. नमस्कार करते. दिव्या नाव ना तुझं? नावासारखीच तेजस्वी आहेस. ओ माय गॉड, तू 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 किती सुंदर आहेस ग. म्हणजे एकदम क्यूट. मला ना दादाची चॉईसच आवडली. खरंच अगदी लक्ष्मी दिसतेस. माझीच नजर लागेल तुला. हे घे. घे, तुझ्यासाठीच आहे. घे. आवडला का? अहो, पण ह्याची काय गरज होती? हिऱ्या सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात येणार, ते महत्वाचं ना. आणि सोन्यासारखी सून आम्हाला मिळाली, मग तिचे लाड नको करायला. आता सोन्यानं मळवून मखरातच बसविला. हो आई, मी तुमचं प्रेम समजू शकते, पण हा हार मी नाही घेऊ शकत. हा खूप महाग असेल. तरी किती महाग असेल हो हा? काय मिडल क्लास मेंटॅलिटी आहे हिची. तू इतक्या प्रेमाने गिफ्ट देतीयस हिला आणि ही त्याची किंमत करती.
आई तुझ्या होणाऱ्या सुनेने इतका महागडा हार कधी घातलाही नसेल. मला तर वाटतं कधी बघितलाही नसेल. हो ना ग? नाही बघितला, पण सगळेच दिवस सारखे नसतात ताई. तुम्ही तिला असं नका बोलू. ए तू सुद्धा थांब. मोठ्या आहेत त्या आणि काही चुकीचं नाही बोलल्या त्या. माफ करा हा ताई. अगं दुसऱ्या कुणाच्या चुकीसाठी तू कशाला माफी मागतेस? आणि काही चुकीचं नाही म्हणाली ती. कीर्ती, खरंच सगळे दिवस सारखे नसतात. आमची कीर्ती ना या घरात गेल्यावर बहुधा हीच विलन असेल. पण ताई बरोबर म्हणाल्या. आम्ही कधी इतकी श्रीमंती पाहिली नाही आणि हा हार मी उत्सुकतेने विचारलं की काय किंमत आहे याची. मला माफ करा. ह्याची किंमत जरी असेल पण तुमच्या प्रेमाची नाही. बघ कीर्ती, किती गुणी आणि प्रेमळ मुलगी आहे ही. शिक जरा हिच्याकडून काहीतरी. काय चुकीचं बोलले मी? कीर्ती, तू बाहेर जाऊन जरा आशू आलाय का बघ. जा. वहिनी, दादा येईलच. तो ना तुला भेटायला सुपर एक्साइटेड आहे. ए, मी ना तुमच्या वेडिंगचा ब्लॉग करू का? हा चल. संपदा वेडी मुलगी. अगं वहिनीला हे सगळं आवडत नसेल. आम्ही बाहेर होता. चल 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 चल. छान घालून ये. याला काय अर्थ आहे यार मांजा? किती वेळ लावतीये ही? थांबले असतील वाट बघत सगळे. ती दिव्या काय म्हणेल? दिव्या आई काय म्हणेल तिची? हे स्थळ आजचं गेलं तर. ए आशू, उगाच पॅनिक होऊ नको. येईल ती. एक काम कर, ती येईपर्यंत मेडिटेशन कर. मेडिटेशन करायची वेळ आहे ही? मांजा तू तिचा मित्र आहेस का माझा मित्र आहेस यार? तुझा मित्र आहे ना म्हणून तुला समजावतोय. चला गाडी काढा. काय? ए हॅलो, एक मिनिट. मी काय तुझा ड्रायव्हर आहे? यार तुला माझ्याशी राडा घालायचं असेल ना तर ठीक आहे. आपल्याकडे खूप टाइम पण आहे आणि हिंमत पण आहे. ठीक आहे? हे बघ आशू 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 आशू, आपल्याकडे वेळ नाहीये आणि हिंमत तर नाहीच नाही. म्हणून लफडा करू नको. मांडवली कर. मांडवली. ओके, मांडवली करतो. तू उतर. अरे मी का उतरायचं? का उतरायचं म्हणजे माझी गाडी आहे. हे बाय, तुला जर मी पब्लिकला बोलून तुला मारू नये अशी इच्छा असेल ना तर. पब्लिक का मारेल मला? कारण मुलीला त्रास देतोय तू म्हणून. ए, आम्ही कुठे त्रास दिला? त्रास हा ते पब्लिक गोळा झाल्यावरच कळेल. बचाव 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 बचाव. काय झालं शिवा? काय झालं शिवा? काय मॅटर झालंय का? काही नाही काय मज्जा चालली. काय मी उतरायचं गाडीत ना की बसायचं? बसा. ओके मग थँक्यू. दिव्या, एका नेकलेसमुळे एवढा फरक? अगं तुझं प्रेम आहे ना चंदनवर? आहे नाही सुद्धा, प्रेम होतं. हा हार गळ्यात पडला आणि डोळेच उघडले माझे. आज हा हार म्हणजे एक सोन्याचं अंड मिळालंय. विचार कर, जेव्हा मी त्या घरात जाईन तेव्हा रोज अशी सोन्याची अंडी मिळतील. चंदनला काय सांगणार आहेस आता? चंदन? कोण चंदन? दिव्या, चुकतीयेस तू दिव्या. सुद्धा जेव्हा आपल्याकडे ऑप्शन्स असतात ना तेव्हा काहीही चुकीचं नसतं. त्याला हुशारी म्हणतात.
मला सांग, आपण कपडे घेताना कशी कन्फ्युज्ड असतो. मग हे तर माझं आयुष्य आहे ना, मी स्वतःचाच विचार करेन. दिव्या, अगं त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्याच्याकडेही आहेतच की पैसे. हा, पण ह्या मुला एवढे नक्कीच नसतील. मला सांग, तुला कुठेतरी लांब पोहोचायचंय आणि तुला विमानाने जायचं किंवा पायी जायचं ऑप्शन आहे, तर मग तू काय निवडशील? विमान ना. मी पण तेच करतेय ग. काय मग, कशी वाटली आपली सुनबाई? अशी सून शोधून सापडणार नाही. तुम्ही म्हणाला होतात ना, अगदी तशीच लक्ष्मी. अगदी खरं. नशीब काढले आपल्या मुलाने. लाईट गेली होय. काय हे? लाईट गेलीये? घ्या. एसी नाही, लाईटही नाही. बिल भरत नाही का हो तुम्ही? काय नशीब काढलंय ना आपल्या आशूने. या महालात येतोय तो, अजून आला पण नाहीये. लवकर आला असता तर सगळं आटपून घरी गेलो असतो ना, पण नाही. स्टॉप 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 स्टॉप. आली गल्ली नंबर 7. नाही नाही, आपला स्टॉप आला. तुम्ही सरळ जाऊन लेफ्ट घेतला ना की तुमची 7वी गल्ली आली. 1 मिनिट. हॅलो शिवा, शिवा, याला काय अर्थ आहे? हा, घर इतकं जवळ होतं तर आम्हाला फिरवलंच कशाला एवढं? बघ ना, याच्यात काही माणुसकी आहे का रे? ए, माझ्या ओळखीच्या माणसांना बरोबर माहितीये माझ्यात माणुसकी आहे की नाही ते. नॉनसेन्स. आशू, नॉनसेन्स नको बोलू तिला. तिचा एरिया आहे. तू मध्ये पडू नको मांजा. हिने एकदा आपल्याला फिरवलंय आणि आता निघून चालली. मग काय मग? हे बघ. काय 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 करणार तू? काही नाही करू शकत तू. तुला माहित नाही मी काय करू शकतो आणि मी कोण आहे, कळलं? शकुला. शकुला बोलते. तुला माहित नाही मी काय करू शकतो. आपल्याला? तू आपल्याला धमकी देतो? हो. थोडं जास्त होतंय. आपण जरा थंड घेऊया. काय जास्ती होतंय? काही जास्ती बिस्ती होत नाही, हिचं जास्ती होतंय. ही सारखी मध्ये करते आपल्या. ए, जा आवाज ना कमी करायचा. मी तुझ्याशी नीट बोलते ना, मग नीट बोलायचं. नाही नाही, मला कळलंय. तुमच्याशी ना चाळीतल्या भाषेतच बोललं पाहिजे. नाही, आशू आशू, डावा डोळा जवळजवळ व्हायब्रेट व्हायला लागलाय. मॅटर नको वाढवू, जाऊ दे. सारखा डोळा व्हायब्रेट का होतो मांजा? आणि मला सांग, तू माझा मित्र आहेस का ह्यांच्या पाना गँग मध्ये आहेस? तुझा मित्र. ए, हा एरिया ना माझा आहे. थांब तुला दाखवते. हो, येस, रिअली. शिवा, काय प्रॉब्लेम आहे का? शिवा, काय लफडा झालाय? काय लफडा झाला का शिवा? बोला, काही प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम? काही नाही. प्रॉब्लेम हा आहे की तुला या सगळ्यांनी हिरोईन बनवलंय. ए, हिरोईन ना, हिरो. हा, ए, तुला शाळा नाही आहे का रे? ए, इथे कोणी कोणाला हिरो बनवत नाही. आपल्यालाच आपला हिरो बनावं लागतं. कळलं ना? तुम्हाला माझी हिंमत बघायची आहे? दाखवते जाता. स्टेपनी, गॅरेज मध्ये स्क्रू ड्रायव्हर आहे, तो दे. आणतो ना शिवा आता. ए बाई, थांब. आशू, आपली क्वीन जर पंक्चर झाली तर आपल्याला जिथे जायचंय, जे महत्वाचं काम आहे, तुला जिथे जायची ओढ आहे तिथे जाता येणार नाही. बोला, हिंमत बघायची आहे का माझी? ए, मी तेच म्हणतोय की स्क्रू ड्रायव्हरची काय गरज आहे? मी फिरवलं ना तुला, मी फिरवलं ना, एवढं मदत केली तुझी. तू साधं थँक्यू म्हटलं नाहीस मला. सगळ्या गोष्टींमध्ये स्क्रू ड्रायव्हर का काढते मला कळत नाही. आशू, आवाज कम. हा, सारखं स्क्रू ड्रायव्हर काढते.
तू तू माझ्या एरियात भेट मला, मग दाखवतो मी तुला. कोणता एरिया? अरे अरे एरिया कोणता आहे तुझा ते सांगून तर जा. ताई येतो. ए सॉरी बरं, तुमच्यामुळे बँकेचं बाहेरून दर्शन घडलं त्याबद्दल धन्यवाद. बरं आहे ना बाळा? आलं का? निघतो. चल चल असू, जास्त उशीर करू नको.